भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच नीरा खोऱ्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे वीर आणि उजनी धरणामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून उजनी धरणातून सांडव्याद्वारे भीमा नदीच्या पात्रामध्ये 10,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय। त्याच पद्धतीनं 1600 क्युसेकचा विसर्ग आहे तो वीज निर्मितीसाठी सोडण्यात येतोय। मात्र त्याचबरोबर आता वीर धरणामधून सुद्धा आज सकाळी 6 वाजल्यापासून जवळपास 9,696 क्युसेक्स अर्थातच 10,000 क्युसेकच्या आसपास हा विसर्ग नीरा नदीमध्ये सोडला जातोय आणि एकत्रित संगममध्ये जर हा सगळा विसर्ग आला तर तो जवळपास 21,296 क्युसेक्स इतका विसर्ग हा भीमा नदीमध्ये राहणार आहे। त्यामुळे भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून राहणार आहे। त्यामुळे धरण प्रशासन असेल किंवा प्रशासनानं भीमा नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी आपले विद्युत साहित्य असेल ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहनही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे आता उजनी धरण आज सायंकाळी 6 वाजताच्या अपडेटनुसार साधारण 89% आसपास भरले। दौंड आवक आहे ती दौंड आवक सातत्याने वाढते आहे। आज सकाळची जर आपण अपडेट पाहिली असेल तर त्या सकाळच्या अपडेटमध्ये उजनी धरणाची जी आवक आहे ती आवक साधारण 20,000 क्युसेक्स च्या आसपास या ठिकाणी दौंडच्या आवक या ठिकाणी येत होती। मात्र ती कदाचित आणखी वाढण्याची शक्यता 6ची अपडेट आली त्यावेळेस आपण तुम्हाला ती अपडेट आपण पोहोचू। मात्र सकाळची अपडेट बघितली त्यामध्ये किंचितपणे वाढ होणार आहे। त्यामुळे आता वीर आणि उजनी धरणामधून जे आहे ते पाणी सोडले आणि एकंदरीतच 20,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये येतो। त्यामुळे भीमा नदी आहे ते पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे।